लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली असून बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार हे आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि तत्पूर्वी या ठिकाणी त्यांची जाहीर शुभारंभ सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत रुपालीताई चाकणकर आहेत। ताई, काय सांगाल? आज सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करतात। आज महायुतीच्या उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून आदरणीय सुनेत्रा वहिनी हा अर्ज दाखल करत आहेत। पहिल्या दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणातला उत्साह आणि पाठिंबा आहे। गेली 20 वर्ष वहिनींनी केलेलं सामाजिक कार्य, त्याच्यामुळे प्रचार यंत्रणेमध्ये फिरत असताना मी स्वतः त्यांच्याबरोबर आहे। अनेक सामाजिक कार्य करत असताना अनेकांना केलेली मदत असेल, वैद्यकीय मदत असेल, विद्याप्रतिष्ठान, पुणे युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून, त्याचबरोबर बारामती हायटेक टेक्सटाईलच्या माध्यमातून दिलेले रोजगार। आज फिरताना एक प्रकर्षणी गोष्ट जाणवती, म्हणजे एक वहिनींचं स्वतःचं अस्तित्व, दातृत्व आणि कर्तृत्व आहे ते पाहायला मिळतं। ताई, त्यांची पहिलीच निवडणूक आहे आणि तीही लोकसभेची। निवडणूक पहिली असली तरी निवडणूक यंत्रणा त्यांनी अनेक वेळा दादांच्या संदर्भातल्या हाताळल्या। दादांनी जेव्हा जेव्हा निवडणूक लढवल्या, दादा कायम भाषणामध्ये एक वाक्य सांगतात की मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जे काही उमेदवार दिले जातात त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी फिरत राहतो आणि एक दिवस अगोदर बारामतीमध्ये फक्त सांगता सभेला येतो, तरी बारामतीची जनता मला लाखाच्या पुढचं मताधिक्य देऊन विजयी करतात। हे लाखाच्या पुढचं मताधिक्य देत असताना दादांच्या पाठीमागं सावली म्हणून काम करत असताना वहिनींनी ही सगळी यंत्रणा जवळून हाताळलेली पाहिलेली आहे, त्यातनं त्या प्रक्रियेमध्ये आहेत। त्याच्यामुळं निवडणूक जरी पहिल्यांदा लढत असले तरी गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा हा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा जनसंपर्क देखील फार मोठ्या प्रमाणातला दांडगा आहे। ताई, दादा एक दिवस आधी सांगायचे आणि त्यांना लीड मिळायची असं तुम्ही सांगितलं, परंतु आता राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेले आहेत। कुठेतरी निवडणूक ही भावनिक होते, त्यामुळे काय बघतो? भावनिक निवडणुकीने जनतेचे प्रश्न सुटत नाही, भावनिकता संपलेली आहे। भावनिकतेमुळे ना रस्त्याची कामं होणार आहेत, ना लोकांचे प्रश्न सुटणार आहेत, ना इतर समस्या आहेत त्या सुटणार आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत। त्याच्यामुळे भावनिक राजकारण हे तात्पुरतं असतं। भावनिक राजकारण संपलेले, महाराष्ट्राची जनता ही विकासाच्या मुद्द्याबरोबर, विकासाच्या धोरणासोबत आहे, त्याच्यामुळे ती महायुतीसोबत आहे। कुठेतरी दादांवरती कुटुंबांमधून पण टीका केल्या जाते। राजेंद्र पवार म्हणतात की वाढपी असला म्हणजे जेवण त्यांनीच बनवलं असं होत नाही, अशी टीका ती अजितदादांवर। तो त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, त्याच्यावरती त्यांच्या कुटुंबातले म्हणून काही प्रतिक्रिया देतील। ताई, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की सुप्रिया सुळे असं म्हणतायत की मी महिलांचा आदर करते, सुनेत्रा वहिनी ह्या मोठ्या आहेत, मला आई समान आहेत आणि कुठंतरी एकमेकांवरती टीका पण केल्या जाते। मोठ्या भावाची बायको आई समान आहे तर खासदारांनी उमेदवारी अर्ज भरू नये, आईला पाठिंबा द्यावा, ही संस्कृती आहे, ते संस्कार दाखवून द्यावेत त्यांनी। ताई, आपण दुसऱ्या बाजूला असं बघतोय की पवार साहेब म्हणजे बारामतीले जे पवार कुटुंब आहे त्या पवार कुटुंबांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या। मला वाटतं ह्या कुटुंबाचे विषय कुटुंबाच्या माध्यमातून उत्तर दिली। ह्या होत्या रुपालीताई चाकणकर, व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही। तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं। इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही। असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.